कोकणात जेव्हा ना गावी येतो तेव्हा कोकणातला गावचा एक दिवस ना असाही असतो. म्हणजे कोकणात जेव्हा आपण ह्या मार्च एप्रिल मे महिन्यात गावी येतो ना, तर ते दिवसच फार वेगळे असतात. म्हणजे वर्षातल्या सगळ्या दिवसांपेक्षा. कारण की झाडावरून पडणारे बोंडू, रतांबे, म्हणजे ज्याचा आपण कोकम सरबत बनवतो. बोंडू म्हणजेच काजू, कोकणी भाषेत आम्ही बोंडू म्हणतो त्याला. तो जो असा असतो, हा बोंडू म्हणजे हा वरती असणारा काजू, आणि हा आहे बोंडू बोलतो आपण ह्याला. मग हे एक साईडला बाजूला काढून टाकायचं असतं आणि ह्याच्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात. आणि हा काजू मग तो भाजून खाऊ शकतो उन्हात थोडासा सुकवल्यानंतर. पुन्हा आपल्या असं अगदी सामान्य म्हणायचं तर कोकणी लोकांचं जीवन ह्या सगळ्यावरती आहे असं म्हणू शकतो. कारण की हे 2-3 दिवस भरपूर मेहनत करतात, 2-3 महिने भरपूर मेहनत करतात, हे काजूचे पैसे जमा करतात आणि ते आपल्याला वर्षभर पुरतात. असंही सगळं असतं. म्हणजे कोकणी लोकांचं आयुष्य हे सगळं भात शेती, पुन्हा हे निसर्गावरच अवलंबून आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खरंच त्यामुळे हे गाव पण टिकून आहे असं म्हणू शकतो आपण. आता हा काजू जो आहे तो विकला तर त्याचे वेगवेगळे दर वर्षाला रेट असतात. 104 रुपये असतो. आणि वेंगुर्ला काजू म्हणजे त्याची बी अशी मोठी असते, ते 118 रुपये, 120 रुपये असे असतात. असं सगळं असतं. काही जण मग हे 5 किलो म्हणजे हे जमा करायचे आणि मग ह्याचे काजूगर आपण कारखान्यातून काढून आणू शकतो. मग 5 किलोला जवळजवळ 1.5-2 किलो गर मिळतात. त्यामुळे मग हे जर 5 किलो जमा केले तर 1.5-2 किलो आपण ते गर सुद्धा आणू शकतो आणि ते सुद्धा वापरू शकतो. अशा सगळ्या गोष्टी असतात. तर आता काही नाही, आता मी जमा करणार आहे काजू. 4-4:30ची वेळ झाली की मस्त वारा सुटतो आणि त्यानंतर मग बोंडू सगळे पडतात. आणि मग माझी पर्टिक्युलर भांडी मी ठेवलेली आहेत अशा बादल्या वगैरे, की मी त्याच्यामध्ये हे बोंडू जमा करते आणि त्यानंतर मग ते सगळे साफ करते. तर ते दाखवते मी आज. म्हणजे कोकणातला एक दिवस असा सुद्धा हे सगळं शेअर करते मी आज तुमच्यासोबत. छान असा वारा सुटलाय आणि वारा सुटला की हे सगळे टपटप असे बोंडू पिवळे झाले की जमिनीवर पडायला सुरुवात होते. चला बघूया आपण. आणि ह्या सगळ्यात ना एवढे काट्या कुट्या सगळे, म्हणजे अशी ही सगळी काय म्हणू शकतो, ही अशी जंगल सगळी वनस्पती असते ती सुद्धा इकडे अस्ताव्यस्त सगळी अशी पडलेली असते ना. तर ते सुद्धा आपल्या शरीराला भरपूर ठिकाणी बघा असं लागत असतं. हे बघा इथे थोडासा वळ गेलाय, पुन्हा पायाला सुद्धा वळ गेलेत. हे बघा असं सगळं असतं. ठीक आहे, पण ह्या सगळ्यातून पैसे मिळतात किंवा ह्या सगळ्यातून एक वेगळं समाधान मिळतं असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळे मेहनत करणं गरजेचंच आहे. हे बघा हे असे बोंडू पडलेत. हे सगळे असे पडलेले बोंडू जमा करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. कधी कधी हे असे पताऱ्यामध्ये पण असतात आणि कालांतराने मग काय होतं, 1-2-4 दिवस गेले की हे बोंडू जातो सुकून. मग काजू या पताऱ्याखाली असतो. मग हे नंतर पावसाळा यायच्या आधी हे सगळं साफ केलं की ह्याच्या खाली पण भरपूर सारे काजू मिळतात आपल्याला. पतारा म्हणजे आता हे सगळं जे झाडांची पानं पडलेली आहेत त्याला आम्ही पतारा असं म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते पण कमेंट करून सांगा नक्की. हे बघा हे असे कुठे कुठे पडलेले असतात, कोपऱ्यात दिसत पण नाहीत. हे सगळं काळजीपूर्वक करावं लागतं. कधी कुठे पाय पडतो, कुठल्या जनावरांवरती, सरपटणाऱ्या प्राण्यांवरती, ते चावण्याची भीती असते, असं खूप काय काय असतं. सगळ्या गोष्टी पण नशिबावर आणि देवावरती सोडायच्या आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचं. तर बराच वेळ झालं, दमली आहे खूप जास्त मी. तर एवढे असे हे बोंडू आता जमा झालेत, म्हणजेच काजू जमा झालेत. तर आता हे काजू मी साफ करते, ते दाखवते तुम्हाला. तर एवढे सगळे बोंडू आहेत ना जमा झालेत, तरी अजून बरेचसे बोंडू जमा करायचे आहेत, म्हणजेच काजू जमा करायचे आहेत. आता हे साफ करण्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते.
आणि काय झालंय, मी एकटीच असल्यामुळे मोबाईल मला असा व्यवस्थित एका ठिकाणी स्टँड करून ते शूटिंग करायला मिळत नाहीये. त्यामुळे मी खूप विचारात पडली की हे दाखवू कसं तुमच्यासोबत, कारण की हे साफ करण्यासाठी लागतात 2 हात, एका हाताने आपण करू नाही शकत. ठीक आहे, पण ट्राय करते. बाजूला तिकडे मोबाईल, अगदी मी ती सायकल आहे ऋषीच्या पप्पांची, त्याची जी ब्रेक वायर आहे ना त्याला असा स्टिक केलाय, म्हणजे त्याला असा तो मध्येच घुसवून लावलाय. आता मी करू शकते शूटिंग. तर हा आहे काजू, आणि हे काजूचं बोंड हे असं वेगळं करायचं आणि हा काजू घ्यायचा. बराच वेळ झाले, म्हणजे हे एकदम झाडावरून आता कडकडीत ऊन आहे ना, ते पिकतात. त्यामुळे मग हे असे एकदम दुपारच्या भर उन्हात आणि ह्या वाऱ्याबरोबर पडतात. मग ते काढायची गरज नाही लागत असं. आणि जेवढे पडलेले आहेत तेवढेच मी उचलते, कारण की मानवर करून ते काढणं थोडं डिफिकल्ट आहे. मग त्याला मोठी असं रत्नागिरीच्या भाषेत त्याला गरकू म्हणतात आणि सिंधुदुर्गमध्ये त्याला गडा म्हणतात. म्हणजे ते काढण्यासाठी एक असं पुढे लोखंडाचं टोक असतं आणि मोठे बांबूची म्हणजे चिव्याची काठी असते, आणि मग त्याने तो झाडावरून हा आपण खेचू शकतो. असं सगळे प्रोसेस असते. पण आता हे नॅचरली पडतात तेच मी उचलते. आणि काय आहे, ही निसर्गाचीच देण आहे असं म्हणू शकतो आपण. आता हे तेव्हा पूर्वजांनी आजोबांनी वगैरे झाडं लावली आहेत. चाललात हो, हे परड्यातलेच उचलले. बऱ्याच जणांच्या काजू ह्या साईडला, इकडे पूर्ण जंगलच असल्यामुळे बऱ्याच जणांच्या काजू ह्या साईडला आहेत. आणि त्यामुळे मग सगळेजण ह्याच वाटेने आमच्या दरवाजाच्या शेजारून, घराच्या शेजारूनच जातात आणि काजू वगैरे काढण्यासाठी. आता देखील वाडीतल्याच ताई आहेत, त्या काजू काढण्यासाठी गेल्यात असं. हा, आणि मग मी सांगत होती की म्हणजे कसं आपल्या आजोबांनी म्हणजे तेव्हा असं ही झाडं लावलेली आहेत, आणि मला असं वाटतं की सुरुवातीला त्यांना पाणी घातलं असेल, आणि नंतर काय निसर्गानेच त्यांना ऊन दिलंय, निसर्गानेच त्यांना पावसाच्या रूपाने पाणी दिलंय, निसर्गानेच त्यांना माती दिली आहे, त्याच्यातूनच मिळणारं खत आहे. आणि ही एवढी उंच उंच मोठी झालेली झाडं आहेत. आणि खरंच हे फळ अगदी निशुल्कच मिळतं ना, आणि ते सुद्धा आपल्या दरवाजातच पडतं. आणि ह्याची किंमत आपण बाहेर गेलो तर ह्याची लाखो रुपये किंमत आहे ह्या काजूंची. म्हणजे अगदी साध्यात साधी काजूची भाजी जरी खायला आपण हॉटेलमध्ये गेलो, मोठ्या हॉटेलमध्ये, तरी 1,500-2,000 रुपयाची फक्त भाजी आहे. तर आपल्या दरवाजात एवढं सगळं सोनंच पडतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे मग माझं असं असतं की चल, म्हणजे आणि असंच असलं पाहिजे की गावी आलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलांना देखील शिकवल्या पाहिजेत. ठीक आहे, मुंबईत राहून पैसे ऑफिसमध्ये जाऊन कमवायची वेगळी गोष्ट आहे, पण गावी असल्यानंतर ह्या थ्रू देखील आपल्याला पैसे मिळतात, किंवा हे अगदी सोनं आहे असं म्हणू शकतो आपण. हे आपल्या मुलांना आपण खरंच याची शिकवण दिली पाहिजे. कारण की आपण कोरोना काळात बघितलं की आपल्या ऑफिसेस वगैरे सगळं बंद झालं. अगदी मुंबई पूर्ण 99% खाली होऊन लोक गावी येऊन ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टींवर तेव्हा जगत होती. आणि बरीचशी लोक त्यांना ही आवड निर्माण झाली आणि ते गावी सेटल सुद्धा झालेले आहेत. आणि बाकीच्या लोकांना ठीक आहे, काही इथे सोर्स न मिळाल्याने पुन्हा मुंबईला गेले आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण एक खराब वेळेमध्ये ह्याच निसर्गाने आपल्याला तेव्हा साथ दिली, आणि ह्याच निसर्गाने तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या संकटातून उभं केलंय असं म्हणायला काही हरकत नाही.
त्यामुळे याची खूप जास्त किंमत आहे माझ्यासाठी वगैरे असं म्हणू शकते मी. कारण की तेव्हा लहानपणी आई आमच्या माहेरी तिच्या घेऊन जायची, म्हणजे कुडाळमध्ये आईचं माहेर, त्यामुळे माझा आजोळ. आणि तेव्हा तिकडे मग माझ्या मावशीचे मामाचे जेव्हा काजू उचलण्यासाठी जायचो, तेव्हा मग असं वाटायचं की अरे वा, ही काजूची झाडं किती छान वाटतात, की हे सगळं मिळून. म्हणजे काजूची किंमत तेव्हा एवढी माहित नव्हती, फक्त पडलेला काजू उचलायचा, त्याचा बोंडू काढायचा आणि तो पिशवीत भरायचा, एवढंच माहित होतं. पण याची किंमत आज कळते की ते दरवाजात आपल्या पडतात आणि खरंच त्याची किंमत खूप जास्त आहे. मला हेच माझ्या ऋषीला सुद्धा पटवून द्यायचंय मला, की खरंच खूप जास्त चांगल्या गोष्टी आहेत या. बोलण्याच्या नादात माझे काजू साफ करायचे राहून जात आहेत. आता हे घराच्या परड्यात आहेत म्हणून ठीक आहे, पण इथे मागे मागे जंगलात वगैरे पण हे आपल्या जागेमध्ये जेव्हा झाडं असतात ती काढण्यासाठी सुद्धा डिफिकल्ट टास्कच असतो. कारण की हे बोंडूचा वास खूप स्ट्रॉंग असतो आणि त्या वासाने बरेच गवे, रेडे, रानडुक्करं, हरणं वगैरे येतात आणि मग त्यांचा सामना करून आपल्याला हे सगळं काढावं लागतं. तुम्हाला पण कधी असे काजू काढायला जाताना काही अनुभव आले असतील तर ते नक्की मला कमेंट करून सांगा. कधीतरी हे काजू जमा करता करता एखाद्या पताळ्यांमध्ये साप सुद्धा दिसतो, छोटासा मोठासा असं सगळं असतं. पण ते सगळं घाबरून हे सगळं सोडून द्यायची, म्हणजे सोडून नाही कोण देत, तरी आपला हा म्हणजे असं निसर्गाशी जोडलेला माणूस आहे, तो पुन्हा या सगळ्या गोष्टीशी सामना करून पुढे पुढे जात असतो. आणि ह्याच्यात हा बघा एक ओला मिळाला काजू मला. हा ओला काजू असतो, त्याची मस्त हे चिरून त्याच्या गर असतो, म्हणजे आतमधला जो गर असतो तो मस्त असं ओलावलं असतो, त्या काजूची भाजी तर एकदम अप्रतिम होते. मग ह्या एप्रिलमध्ये आता गावी कोण कोण आलेत किंवा हा व्हिडिओ कोण बघतंय त्यांनी काजूची भाजी खाल्ली का नक्की कमेंट करून सांगा. आम्ही तरी खाल्ली आहे काजूची भाजी आणि वडे. मस्त वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत. आणि असायला पाहिजे आपल्याला ह्या सगळ्याची सवय, खरंच असायला पाहिजे. कोरोना काळात कळलं आपल्याला, मुंबई जेव्हा स्टॉप झाली तेव्हा खरंच गावी येऊन लोकांनी ह्याच्यावरतीच जगून दिवस काढले. म्हणजे आपल्यावर कुठली परिस्थिती येईल त्यासाठी हे काम करण्याची गरज नाहीये, पण परिस्थिती आपल्यावर कुठलीही असो, म्हणजे आपण भरपूर श्रीमंत असो किंवा गरीब असो, हा काय म्हणजे परिस्थितीचा भाग थोडासा बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी अनुभवणे हे खूप जास्त महत्वाचं आहे. भलेही भरपूर पैसे असले तरी ह्या गोष्टी थोड्याशा अगदी वाकून दुडून हे काजू उचलणं, साफ करणं, पुन्हा ते म्हणजे ती सगळी प्रोसेस आहे ती अनुभवायला पाहिजे आपण. कारण की खरंच मजा आहे या मातीत खूप जास्त. आणि हा जो बोंडू असतो ना तो मस्त असा पिवळा पिवळा जेव्हा होतो ना तेव्हा छान त्याला कट करून मीठ मसाला लावून पण तो एकदम सुंदर लागतो. तो कोणाकोणाला आवडतो ते सुद्धा सांगा. आज एप्रिलची आहे 14 तारीख. आंबे अजून कुठे कुठे लागलेत, म्हणजे कैऱ्या झाल्यात. अजून या रत्नागिरी भागामध्ये म्हणजे असं आमच्याकडे तरी इकडे या देवरुख पट्ट्यामध्ये आंबा असा अजून पिवळा तयार नाही झाला, पण बाजारात आंबे आलेत विकण्यासाठी. देवगडचे वगैरे, देवगड किंवा रत्नागिरीचा हापूस वगैरे म्हणू शकतो आपण.
तुमच्याशी गप्पा मारण्यात माझे काजू सुद्धा निवडून होत आहेत. असा हा काजू जमा झालाय.